स्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे औक्षवंत व्हा. आजकाल आपण पाहतो नात्यांमध्ये फार ॲडजस्टमेंट करत नाहीत आणि काही थोड्याशाही गोष्टींमुळे, थोड्याही कारणामुळे इगो मनात ठेवून नवरा बायको आपलं नातं तोडण्याच्या टोकावर पोहोचतात. पण या कथेमध्ये आजी आजोबा एका नवीन कपलला शिकवतात की कशा प्रकारे आपण आपलं नातं टिकवायला हवं, कशी ही गोडी अगदी म्हातारपणापर्यंत टिकून राहते आणि कसं आपण एकमेकांना सोबत दिली पाहिजे. चला तर मग ऐकूया. नीलाक्षी व नीलचं लग्न होऊन अवघे 6 महिने झाले होते. दोघंही भरपूर पगारावाले, उच्चपदस्थ. नीलच्या आईवडिलांनी आधीच 2 घरं घेऊन ठेवली होती. नील व नीलाक्षी नाही म्हणत असतानाही नीलच्या आईबाबांनी निक्षून सांगितलं की आता आम्हाला काही दिवस एकांत द्या. नील व नीलाक्षीचा नाईलाज झाला. नीलच्या आईवडिलांनी त्याला फक्त घर घेऊन दिलं होतं. बाकीची क्रॉकरी, फर्निचर त्या नवीन जोडप्याला त्यांच्या आवडीने घ्यायचं स्वातंत्र्य दिलं होतं. नीलाक्षीने तिच्या मम्माला राहायला बोलवलं, पण तिनेही जाणून बुजून टाळाटाळ केली. येऊ आरामात असं सांगितलं. दोघा चिमणाचिमणीने घरातले पडदे, बेडशीट, टेलिव्हिजन, फ्रीज, वॉशिंग मशीन, कटलरी सगळं ऑनलाईन मागवलं. दुसऱ्या दिवशी सामान घरी हजर. ऑनलाईन शोधकामात कामवालीही मिळाली. पैसे थोडे जास्त गेले, बट फिकर नॉट. पगार तगडा होता, त्यामुळे त्यांचं काही वाटलं नाही. डेली रुटीन सुरू झालं. रमाक्का रोज 7 वाजता यायची. आल्याबरोबर कामाला सुरुवात करायची. केर कचरा, दोघांचे डबे, त्यांच्या आवडीचा नाश्ता, चहा, कॉफी करून मग बेसिनमधली भांडी धुवून पुसून नीट रचून ठेवायची. नीलाक्षी 8:30ला घरातून बाहेर पडे, तर नील 10:30ला. नील जायच्या अगोदर रमाक्का सर्व आवरून बाहेर पडे. ती साध्याच पण स्वच्छ धुतलेल्या फुलाफुलांच्या नक्षीच्या साड्या नेसायची. केसात एखादं फूल माळून यायची. संध्याकाळी 6 वाजता रमाक्का शेजारच्या आजीकडून चाबी घेऊन दार उघडून संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवत असे. नीलाक्षीच्या सूचनेप्रमाणे येतानाच भाजी घेऊन येई. पैचा बरोबर हिशोब द्यायची. नील व नीलाक्षीला संसार अगदी सहज सोपा वाटू लागला होता. असेच 6 महिने निघून गेले. दोघांचेही आईवडील त्यांचा सुखी संसार बघण्यासाठी येऊन 4-5 दिवस राहून तोंडभर आशीर्वाद, थैलीभर सूचना देऊन गेले. नीलाक्षीच्या मम्माने तिला बजावलंच की पूर्वी माझं ऐकलं नाहीस, पण आता तरी स्वयंपाक करायला शिक. पण नीलाक्षी म्हणाली, यू नो ना मम्मा, वेळच नसतो. रोजच ओव्हरटाईम वर्क करावं लागतं. घरी आल्यावर ताणच उरत नाही, त्राणच उडत नाही. आणि ही रमाक्का सगळं करते ग नीट. नीलाक्षीची मम्मा यावर एक सुस्कारा सोडून तिच्या यजमानांसोबत निघून गेली. नीलाक्षीच्या सासूने तर आधीच ठरवलं होतं की त्यांच्या संसारात लुडबुड करायची नाही. एके दिवशी रमाक्काचा भल्या सकाळी फोन आला. ताई, मला अर्जंट गावी जावं लागतंय. भावाची तब्येत खराब आहे. 15-1 दिवसांनी येईल. तवसभर सांभाळून घेवा. नीलाक्षीने तिला बरं म्हटलं व फोन ठेवला. पण मग घरातली कामं. तिने 15 दिवसांसाठी खालच्या अन्नपूर्णा सेंटरमध्ये पोळी भाजीचा डबा लावला. हाय काय नाही काय, नीलाक्षी स्वतःशीच म्हणाली. बाजूच्या आजीला रिक्वेस्ट केली. तिने तिच्याकडची मोलकरीण, केर, लादी भांड्यांसाठी पाठवली. अगदी चहासुद्धा अन्नपूर्णातून घेऊ लागले. सोबत कांदेपोहे, अप्पे, शिरा, काय हवं ते. 7-8 दिवस अगदी सुरळीत गेले. रमाक्काच्या हातचं जेवण मिळत नव्हतं, पण तरी बऱ्यापैकी होतं. मेन म्हणजे आयतं मिळत होतं. त्यांचा डिलिव्हरी बॉय बरोबर वेळेवर पार्सल देऊन जात होता. आणि तो दिवस उजाडला. रात्री सरकारने संचारबंदी जाहीर केली. मोलकरणींनीही कामावर जायचं नाही असं सांगितलं. नीलाक्षीने नीलला विचारलं, तुला चहा येतो का रे?
नील म्हणाला, नाही गं. म्हणजे आई सांगायची जरा स्वयंपाक शिक, पण मला फारसं महत्त्वाचं वाटलं नव्हतं ते कधी. आय जस्ट इग्नोर्ड इट. बट यू शुड बी नोईंग समथिंग. ओ, वाय आय मस्ट आय बी नोईंग समथिंग? कुकिंग शुकिंग अँड ऑल दॅट? I never had interested in household work. You better know. I had never wasted my time in preparing meal. मग दोघं मिळून यूट्यूबवर दाखवल्याप्रमाणे चहा बनवू लागले. पण कधी किचनकडे ढुंकूनही न पाहिल्याने किचनची दयनीय अवस्था झाली. चहा उतू गेला, दुधाचा टोप करपला, चहा गॅसच्या शेगडीवरून ओट्यावर उघळला. नीलाक्षीच्या गोबऱ्या गुलाबी गालांवर आसवं वाहू लागली. ती पुसायची की चहा ओतायचा या द्विधा मनस्थितीत नील असताना तो बोटांनीच गरम पातेलं उचलू पाहत असताना टोप त्याच्या हातून निसटला व बाजूला चेअरवर बसलेल्या नीलाक्षीच्या हातापायावर गरम गरम चहा सांडला. नीलाक्षी रागाने लालबुंद झाली व नीलचा इंग्लिशमध्ये उद्धार करू लागली. नीललाही जाम राग आला. तू मुलगी आहेस ना? तुला तरी स्वयंपाक आलाच पाहिजे. साधा चहाही येत नाही. ए हॅलो, तुला मी आधीच सांगितलेलं की हाऊसहोल्ड कोर्समध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा बरं फक्त मला तू आणि तूच हवी आहेस म्हणालास. तिथेच चुकलो, नील म्हणाला. व्हॉट डू यू मीन चुकलो बिकलो? आणि काय रे, एवढ्या सुंभासारखा वाढलास, एरवी मेन विमेन इक्वॅलिटीची भाषणं झाडतोस. तुला काय येत नाही रे घरकाम? बोल बोल, माझ्याशी पंगा नाही घ्यायचा हां, आधीच सांगून ठेवते. आता दोघांच्याही डोळ्यात एकमेकांविषयी कमालीचा राग जमा झाला होता. एवढ्यात त्यांच्या आवाजाने बाजूच्या आजीने दरवाजा ठोठवला. नवीन पॅटर्नप्रमाणे ओपन किचन असल्याकारणाने आजीच्या ध्यानात सगळा प्रकार आला व या दोघांचे चेहरेही भांडणाची साक्ष देतच होते. आजी ओल्या नारळाचे लाडू घेऊन आली होती. आजीने नीलच्या बोटांना व नीलाक्षीच्या हातापायाला बर्नॉल लावलं. नील आणि नीलाक्षी नाही म्हणत असतानाही त्यांचा ओटा आवरून दिला. थोड्या वेळाने चहाही घेऊन आली. मग आजी त्यांना म्हणाली, हे बघा, आईच्या पोटातून कोणीही शिकून येत नाही. तुम्ही स्वयंपाकाला कला समजून शिका. तुम्हाला वाटलं असेल आमच्याकडे खूप पैसे आहेत, पैशाने सगळं काही विकत घेता येतं, पण तसं नसतं. बाळांनो, ह्या तुमच्या स्वयंपाकघरात काही वेळ घालवा. मी तुम्हाला साधा सोपा स्वयंपाक शिकवेन. वाटून वाटून कामं करा. नील, तुलाही स्वयंपाक आलाच पाहिजे. तुझे आजोबा बघ, आज माझ्यासाठी ओले काजूगर घालून मसाले भात बनवत आहेत. कसला सुगंध येतोय बघ. तुला वाटत असेल बासमतीचा सुगंध आहे, पण तसं नसतं रे. तो बासमतीचा सुगंध तर असतोच, पण त्याहून मोहक सुगंध माहिती आहे का बाळांनो? तो कशाचा असतो? तो असतो मायेचा. आपल्या आवडत्या व्यक्तीला हाताने आपण काही खाऊ घालतो आहे याचा. असं म्हणून आजी लाजली. तिचं ते लाजणं बघून नीलने नीलाक्षीला हळूच डोळा मारला. नीलाक्षीही मग खुदकन हसली. त्या दुपारी नील आणि नीलाक्षी दोघंही आजीकडे जेवले. दुसऱ्या दिवशीपासून मात्र आजी त्यांना अगदी चहा, कॉफी, वरण भात, पिठलं भात, पोळ्या असे साधे सोपे पदार्थ शिकवू लागले. आजीच्या आठवणी, गमती जमती ऐकत दोघांचंही मन लावून स्वयंपाक शिकणं आजींना पण खूप आवडलं. कणिक तिंबणं, वेड्यावाकड्या पोळ्या लाटणं, त्यावर ताटली मारणं असं करता करता महिनाभरात दोघांनाही छान पोळ्या जमू लागल्या. आजोबाही आता नीलाक्षीसोबत गप्पा मारू लागले. कधी पत्त्यांचा डाव रंगू लागला, तर कधी गाण्याच्या भेंड्या. गाण्याच्या भेंड्यात आला की आजोबा गुडघ्यावर बसून आजीकडे हात करत, ओ मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवा, तुझ पे कुर्बान मेरी जान, हे आवडीचं गाणं म्हणत. आजी मग अल्लड तरुणीसारखी लाजून गोरीमोरी होई.
यातून नील व नीलाक्षीला संसार कसा फुलवायचा, आयुष्यभर एकमेकांना कशी साथ द्यायची हे सगळं कळत गेलं. आजी आजोबांचा एक मुलगा होता, पण तो सैन्यात भरती झाला अन 4 वर्षात तिरंग्यात लपेटून आला होता. आजी आजोबा फोटोचा अल्बम काढून डोळ्यांच्या कडा पुसत ही व्यथा सांगायचे. त्या मुलाचंही लग्न झालं नव्हतं. झालेलं असतं तर त्यांना सुनेसाठी सून किंवा नात काहीतरी भेटलं असतं. आता काय करायचं? आजी आजोबा लग्नाच्या वाढदिवसाची तारीखही नील व नीलाक्षीने अल्बममधून टिपून घेतली. त्या दिवशी त्या दोघांनी मिळून आमरस पुरी बनवली. मसाले भात तयार केला. आजी आजोबांना जेवायला बोलावलं. आजी छान नऊवारी साडी, नथ, अंबाड्यात मोगरा अशा थाटात आल्या. आजोबाही परीट घडीचा सदरा, लेंगा, त्यावर जाकीट, खिशात लाल गुलाबाचं फूल लावून आले. हॉलमधल्या झोपाळ्यावर बसून आजी आजोबांचे फोटो काढले. नीलाक्षीने आजीला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली. दोघांचंही औक्षण केलं. आजीच्या आवडीची रंगाची म्हणजे मोरपिसी रंगाचा पंजाबी ड्रेसचं मटेरियल नीलाक्षीने आजीला गिफ्ट केलं, तर आजोबांना आवडेल असं घड्याळ गिफ्ट केलं. आजी आजोबांचा एकमेकांना आमरसपुरी भरवतानाचा फोटोही काढला. दोघं आजी आजोबांच्या पाया पडले. तसं दोघांनाही मिठीत घेत आजी आजोबा म्हणाले, औक्षवंत व्हा. मग श्रोत्यांनो, कशी वाटली ही कथा? आवडली की नाही? खरंच जुन्या पिढीकडून आपण शिकायला हवं, कसं हे नातं टिकवायचं, फुलवायचं आणि कठीण परिस्थितीमध्येही एकमेकांची साथ कशी